इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी. परराज्यातील आरोपीकडून चोरीच्या 2 महिंद्रा बोलेरो गाडी आणि 3 मोटरसायकली जप्त. पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली यांनी मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. सदरच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम हांडे, जालिंदर माने तसेच डीबी स्टाफ यांचे पथक इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 97/2025 BNS कलम 303-2 या गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरीला गेलेली बोलेरो गाडी MH11 AW 6018 ही शहापूर गावी धनगरमाळ जिल्हा कोल्हापूर येथे असल्याबाबत समजल्याने त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या परवानगीने सदर ठिकाणी रवाना होऊन गोपनीय माहिती काढली असता सदर गाडी ही धनगरमाळ दत्त मंदिर चौक येथे जात असल्याबाबत माहिती मिळाली. पथकातील सर्वजण दत्त मंदिर चौक येथे रोडच्या कडेला उभे राहिले असता समोरून महिंद्रा बोलेरो गाडी नंबर MH11 AW 6018 ही येत असल्याबाबत दिसली. त्यावेळी त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव लालचंद सुवालाल जाट चौधरी, राहणार वार्ड नंबर 5, धानी खादरवाली, तालुका धरटकनेत, जिल्हा सिक्कर, राज्य राजस्थान असे सांगितले. त्यावेळी सदर त्याच्या ताब्यातील गाडीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावेळी राजाराम हांडे आणि डीबी पथकातील अंमलदार यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरील गाडी ही त्याचा साथीदार बनवारी मोहनलाल मीना, राहणार वार्ड नंबर 13, पचार, तालुका पचार, जिल्हा सिक्कर, राज्य राजस्थान याच्या सोबत चोरी केल्याचे सांगितले आहे. त्याचा साथीदार बनवारी मोहनलाल बिना याच्या ठाव ठिकाणाबाबत विचारपूस केली असता तो बाहेरगावी कोठेतरी गेले असल्याबाबत सांगितले आहे. त्यानंतर लालचंद यास लागलीच ताब्यात घेऊन दत्त मंदिर चौक या ठिकाणीच अधिक विश्वासात घेऊन आणखी विचारपूस केली असता त्याने आणखी कासेगाव येथून एक बोलेरो गाडी तसेच शहापूर तालुका हातकणंगले येथून एक इको गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच रांजणगाव MIDC शिक्रापूर कराड येथूनही साथीदार बनवारी मोहनलाल मीना याच्यासोबत दुचाकी 4 चाकी गाडी चोरी केल्याचे सांगितले आहे. तसेच कापूसखेड येथील बियर बार फोडून तेथून ही रक्कम चोरी केली असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर त्याच्या सांगण्याप्रमाणे वरील सर्व गाड्या त्याने धनगरमाळ, शहापूर तालुका हातकणंगले येथे मोकळ्या मैदानात लावलेल्या आहेत असे सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन सर्व मुद्देमाल 2 पंचांसमक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम हांडे यांनी जप्त केला. तसेच त्यातील परागंदा आरोपी बनवारी मोहनलाल मीना याचा गुन्हा अभिलेख पाहिला असता त्याच्यावर यापूर्वी पुणे ग्रामीण, राजस्थान येथे ATM चोरी तसेच घरफोडी, वाहन चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध सुरू आहे. सदर कारवाई डीबी पथकातील अमोल सावंत, विशाल पांगे, शशिकांत शिंदे, दीपक घस्ते यांनी सहभाग घेतला होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम हांडे हे करीत आहेत. सदरील उघडकीस आलेले गुन्हे पुढील प्रमाणे: 7.5 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो, तिचा RTO नंबर MH11 AW 6068, 7 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो, तिचा RTO नंबर MH13 AC 1755, 50,000 रुपये किमतीची एक लाल काळ्या रंगाची शाईन मोटरसायकल, तिचा RTO नंबर MH12 LX 6865, 30,000 रुपये किमतीची एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल, तिचा RTO नंबर MHLX 6650, 30,000 रुपये किमतीची एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल, तिचा RTO नंबर MH11 AN 8707, 100 रुपये किमतीचे गाडी चालू करण्याकरता वापरत असलेल्या निळ्या रंगाचे मूठ असलेले 2 हत्यारे, 20 रुपये किमतीचे एक हिरव्या पिवळ्या रंगाचा स्क्रूड्रायव्हर, 2,000 रुपये रोख रक्कम, त्यामध्ये 500 रुपये दरच्या 4 नोटा,
असे एकूण 15,62,120 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.